श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण 44 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। त्यासाठी मापे मी येथे दिलेले आहेत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, ही मापे आहेत। पूर्ण उंची 13 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच मिळवला आहे। 14 इंच घ्यायची आहे पूर्ण उंची। छाती घेर 44 आहे, त्याचा चौथा भाग 11 घेतलेला आहे, त्यामध्ये 2 मिळवले आहेत। 13 इंच घ्यायचा आहे। पुढचा गळा 5.5, मागचा गळा 10.5, शोल्डर 5.5, मुंडा 6, गळा रुंदी 2.5, कंबर घेर 32 आहे, त्याचा चौथा भाग आपण 8 घेणार आहोत। ही 44 साईजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग। चला तर आपण पाहूया। हे बघा, पूर्ण उंची आपण 14 घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करून दाखवत आहे। तुम्हालाही जमेल एवढ्या सोप्या पद्धतीने। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 5.5 आपण शोल्डर घ्यायचा आहे व मुंडा 6.5 घ्यायचा आहे। आपण शोल्डर जेवढा घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच मुंडा जास्त घ्यायचा असतो, म्हणजे आपला ब्लाऊज हा बसताना व्यवस्थित बसतो। नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी नक्कीच व्हिडिओ बघा व तुमचा स्वतःचा एक ब्लाऊज शिवून पहा। हे बघा, गळा रुंदी आपण 2.5 घेणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी 44 साईजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवत आहे। हे बघा, 5.5 इंच आपण गळा उंची घेतलेली आहे। गळ्याला आपण गोल आकार द्यायचा आहे। इथे खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला सहज जमेल। हे बघा, आपण मागच्या व पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचे व 1.5 इंच मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे। खूप पटकन ही कटिंग आपल्या लक्षात येते। मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या मापाचे कटिंग दाखवलेले आहेत। प्रिन्सेस कट ब्लाऊजची सर्व मापाचे कटिंग दाखवलेले आहे। व्हिडिओ चॅनलवरती आहेत, चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ बघा। हे बघा, इथे आपण 4 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर गळ्यापासून खाली आपण 4 इंच घ्यायचं आहे। उभे 4 इंच घ्यायचे, त्यानंतर आडवे 4 इंच परत घ्यायचे। हे बघा, खूप सोपी पद्धत आहे। खूप छान हा ब्लाऊज बसतो। तुम्ही तुमच्या मापाचा ब्लाऊज कटिंग करून बघा। हे बघा, इथे 1 इंच वरती घ्यायचे आणि आपण आता हा आकार देऊन घ्यायचा। या पद्धतीने हा असा आकार आपण देऊन घ्यायचा। आपण आता इथे 2.5 इंच अंतर घेणार आहोत। हे बघा, इथे 2.5 इंच घ्यायचे। त्यानंतर कमर घेरचा चौथा भाग घ्यायचा 8 इंच। 8 इंच घेतले आपण। त्यानंतर 2.5 इंच घ्यायचे व नंतर 3 इंच घ्यायचे। हे बघा, बरोबर हे माप इथे बसलेलं आहे। आपण आता याला आकार देऊन घेऊया। प्रिन्सेस कटोरीचा आपण इथे आकार देत आहोत। हा बघा, हा असा आकार दिलेला आहे। हा आकार आपण कट करून घेणार आहोत। नंतर इथे आपले 11 आहेत, त्यामध्ये आपण 2 घ्यायचे आहेत। हे बघा, हे झाले। छाती घेर झाला हा आपला। ही आपली मापे आखून झालेली आहेत। आपण आता कट करून घेऊया। हे 2.5 इंच इथे आपण घेतलेलं आहे। हे बघा, 2.5 इंच। हे 4 इंच आहे, उभे आडवे 4 इंच। ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो, दिसायलाही छान दिसतो आणि आपल्याला शिवतानाही सोपा आहे, पटकन शिवून होतो। चला तर आपण कटिंग करून घेऊया। आपण मागचा भाग कट करून घ्यायचा। जो मागील मुंड्याला आकार दिलेला आहे तो प्रथम आपण कट करून घ्यायचा। त्यानंतर आपण 2 पेपर वेगळे करायचे व गळ्याचा आकार कट करून घ्यायचा। हे बघा, या पद्धतीने हा 5.5 इंचावरती आपण पुढचा गळा कट केलेला आहे।
हे आपले 2 पेपर आपण वेगळे केलेले आहेत. आपण आता हा मागील मुंड्याचा आकार कट करून घेणार आहोत. जो आपण 1.5 इंचावर दिलेला आहे तो आपण कट करून घ्यायचा. आता आपण हा कटोरीचा आकार कट करून घ्यायचा. खूप सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला आज दाखवलेली आहे. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा. हे बघा, इथे मी मागील गळ्याची उंची 10.5 इंच घेत आहे. खूप सोप्या पद्धतीने मी हा ब्लाऊज तुम्हाला कट करून दाखवला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा, सपोर्ट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा, हे आपण असं कट करून घ्यायचं आहे गोल गळा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा कट करू शकता. हा आपला झालेला आहे गळा कट करून. हे बघा, ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे.